तर आज सकाळी सकाळीच नाश्त्याला इडली बनवायला घेतलेली आहे। तर आज आहे इडलीचा नाश्ता। हॅलो, नमस्कार सर्व ताई दादांना, श्री स्वामी समर्थ। तर आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा आणि आरोग्याचा जावो। तर चला आता घेतलेले आहेत नारळ पाडायला। एवढे नारळ राहिलेत गुड्डी, अजून बघ सुकलेले वरती, हे बघ एवढे आहेत अजून, पण फार ना उंच आहेत ते, कसे पाडायचे आता? काय घेतलेत आता बघ, डोक्यात पडतील। हा, पुढं पुढं फिरू नका, इकडच्या साईडला 3-4 आहेत त्या साईडला। हा, ओला पण पाडायचं आहेत का? नाश्ता आता पाडली अजून आहेत वरती, बाकी जड जाते ना पाडायला। नाश्ता करायला आवाज द्यायला आली ना तू? थांब जरा थोडासा, तोपर्यंत अजून खोबरा काढायला घेतलाय। अजून एवढे नारळ आहेत। एवढे नारळ फोडले तर एवढा खोबरा निघाला, आणि पूर्ण मस्त सुक्का खोबरा आहे। अजून थोडेसे फोडायचे राहिलेत, ते आता नंतर फोडू। मोरीतली माझा दादा पण, आता आम्ही चाललेलो आहे कुठे बघा, आम्ही तुम्हाला भेटतो तिकडे। आता आम्ही चाललो स्वामी समर्थांना भेटायला, मंदिरात चाललो आम्ही दर्शन घ्यायला। आज स्वामी समर्थांचा प्रकट दिन, सगळ्यांना प्रकट दिनाच्या शुभेच्छा। दे ना फुलं, दे माझ्याकडे, एवढी फुलं भेटली, जाऊ दे आपल्या घरचे एवढेच आहेत ना, एवढेच भेटले फुलं। आम्ही स्वामी समर्थांच्या मठात चाललो, आमच्या घरची फुलं आहेत, घेऊन चाललो आता मंदिरात पाहायला। कुठं दिसतो हा? पाय धुवा, हे ठेवू का इकडे बाहेर? नको। तर इथे आम्ही आता स्वामी समर्थांच्या मठामध्ये आलेलो दर्शन घेण्यासाठी। तर दर्शन वगैरे मस्त झालं, पण आतमध्ये शूटिंग घेण्याची परवानगी नव्हती, तरी गुड्डीनी थोडीशी बाहेरून अशी घेतलेली आहे। तर सुंदर मठ असा आहे।
आवरा